विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी गणित 2 मॅथमॅटिक्स 2 या गणिताच्या 2 शाखा असतात, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 9वीला. त्यातल्या मॅथ्स 2चा अभ्यास आता सुरू करणार आहोत. यामधला पहिला जो टॉपिक आहे तो आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, म्हणजे भूमितीतील मूलभूत संबोध आपण या ठिकाणी या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया आपण आपल्या बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री. यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर पहिल्यांदा अभ्यासणार आहोत पॉईंट, लाईन आणि प्लेन यांची थोडक्यात संकल्पना. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत बिटवीननेस. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत कंडिशनल स्टेटमेंट्स आणि त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत प्रूफ. या प्रकरणामध्ये बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्रीमध्ये आपण या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपल्याला जॉमेट्री म्हणजे काय ही कन्सेप्ट थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण जिओ म्हणजे अर्थ आणि मेट्रिया म्हणजे मेजरिंग, हे जमिनीचं मापन करणारं जे शास्त्र असतं, अर्थ मेजरिंग सायन्स इज नथिंग बट द जॉमेट्री, हे आपल्याला माहिती असणं पाहिजे. ही आकृती आपण थोडक्यात जर निरीक्षण केलं तर हे पिरॅमिड्स आहेत. इजिप्तमध्ये पिरॅमिड्स आहेत आणि या इजिप्तच्या पिरॅमिड्सची जर आपण या ठिकाणी ट्रायंगल्स जर आहे आणि याची जर सावली पडली तर या सावलीचे मेजरमेंट आणि याचं मेजरमेंट यांच्यात समरूपता असते. ही आपल्याला म्हणजे पूर्वीपासनं लोकांच्या लक्षात आलेलं आहे. असो, पुढे जाऊया आपण. बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, पॉईंट्स, लाईन अँड प्लेन. यामध्ये वी डू नॉट डिफाईन नंबर्स. आपण नंबर्सची व्याख्या करू, संख्येची व्याख्या करू शकत नाही. सिमिलरली वी डू नॉट डिफाईन अ पॉईंट्स, लाईन अँड प्लेन ऑल्सो. त्याचप्रमाणे आपण पॉईंट, लाईन्स किंवा प्लेन आपण डिफाईन करू शकत नाही. फक्त आपण या ठिकाणी दाखवू शकतो. असा टिपका ठेवला तर त्याला पॉईंट्स म्हणतात आणि हा कॅपिटल अक्षराने दर्शवला जातो, ए हा पॉईंट्स आहे. असा टिपका ठेवला तर त्याला म्हणणार बी हा पॉईंट्स आहे. तर असे पॉईंट दाखवता येतात आपल्याला. त्याच पद्धतीने हे पॉईंट जे आहेत ते एकमेकींना जोडले तर अशी एक लाईन तयार होते. लाईनमध्ये हे ॲरो जे आहेत ते इंडिकेट करतात की या बाजूला ती इनफायनाईट आहे, या बाजूला ती इनफायनाईट आहे, म्हणजे अमर्याद आहे. हे पॉईंट असे जोडून जोडून या ठिकाणी ही लाईन तयार होत असते. प्लेन जे आहे, आता प्लेन म्हणजे खरं म्हणजे सपाट पृष्ठभाग जो असतो तोच प्लेन असतो आणि म्हणून या ठिकाणी आपण जे लिहिण्यासाठी वापरतो हे सगळं प्लेन आहे. आर सम बेसिक कन्सेप्ट्स आहेत या. दीज आर सम बेसिक कन्सेप्ट्स. लाईन्स अँड प्लेन्स आर सेट ऑफ पॉईंट्स. आत्ता आपण जे सांगितलं. कीप इन माइंड दॅट द वर्ड लाईन इज यूज इन सेन्स स्ट्रेट लाईन. लाईनचे तसे 2 प्रकार आहेत. कर्व्ड लाईन असते जी चित्रकलेत वापरली जाते आणि आपण इथं फक्त लाईन म्हटलं की स्ट्रेट लाईन लक्षात ठेवायची आहे. जॉमेट्रीमध्ये लाईन म्हटलं की स्ट्रेट लाईन एवढा अर्थ आपण लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊया. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स. आत्ता आपण एक या ठिकाणी मी एक लाईन काढू येतोय, स्ट्रेट लाईन. या ठिकाणी सुरुवातीला एक बिंदू घेतला जो आरंभ बिंदू असतो, ओरिजिन असतो. आपल्याला नंबर लाईन माहिती आहे. तर हा 0 आहे आणि याच्यानंतर ठराविक अंतरावर, आता या ठिकाणी माझ्याकडे कंपास नाही पण मी तुम्हाला सांगतो की ओवर लोखंडी टोक ठेवलं, कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेतलं आणि एक कंस केला तर हा पहिला बिंदू मिळेल. समजा हा ए बिंदू आहे.
एवढंच अंतर ठेवलं, एवर लोखंडी टोक ठेवलं, कंस केलं, हा बी बिंदू मिळाला. पुढे गेले, हा सी बिंदू मिळाला. त्यानंतर इकडे तेच अंतर ठेवलं, शून्यावर लोखंडी टोक ठेवलं, नंतर इकडं कंस केला, याला समजा डी बिंदू म्हटलं. असं जिथं ठेवलं याला ई बिंदू म्हटलं. नंतर याच्यावर लोखंडी टोक ठेवलं, अंतर बदललं नाही, याला एफ म्हटलं. तर हे बिंदू या ठिकाणी आपल्याला दिसले. या बाजूला आपल्याला माहिती आहे की उजव्या बाजूला मग या ठिकाणी 1 असेल, इथं 2 असेल, इथं 3 असेल. या बाजूला याच्या विरुद्ध संख्या -1, -2, -3 असे या संख्या असतात नंबर लाईनवर, हे आपणास माहिती आहे. ए जो आहे तो डिनोट केला जातो संख्येने, ती 1 आहे, म्हणून या 1ला कोऑर्डिनेट म्हणतात या पॉईंट एचा. 1 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए. सेकंड जो आहे बी, डिनोट केला आहे 2 या संख्येने, म्हणून 2 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी. 3 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी. -1 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी. -2 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ई. -3 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एफ. तर या पद्धतीने आपल्याला कोऑर्डिनेट दाखवता येतात. मग यांच्यामधलं डिस्टन्स कसं काढायचं, तर आता समजा आपण ए आणि सी मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर कसं काढणार, तर ए पासून सी पर्यंतचं अंतर आपणास काढवायचं आहे. कसं काढणार, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की एचा जो कोऑर्डिनेट आहे तो 1 आहे आणि सीचा जो कोऑर्डिनेट आहे तो 3 आहे. तर एचा कोऑर्डिनेट 1 आहे, सीचा कोऑर्डिनेट 3 आहे, आणि आपण जर बघितलं तर इथं 1 एवढं अंतर आणि इथं 1 आहे, म्हणजे 1 आणि 1 2, म्हणजे यांच्यामधलं अंतर झालं 2 युनिट. पण आता आपल्याला मॅथमॅटिकलमध्ये 2 कोऑर्डिनेट दिले, म्हणजे 2 निर्देशक दिले, तर कसं काढणार अंतर, तर आपल्या लक्षात येईल या मोठ्या निर्देशक जो आहे कोऑर्डिनेट जो आहे त्यामधून लहान कोऑर्डिनेट जर मायनस केला तर आपल्याला 2 हे उत्तर येतं. 3 मधून 1 गेला, हा 3 आहे, याच्यामधून हा 1 जर गेला तर आपल्याला त्या ठिकाणी 2 हे उत्तर मिळते. याच पद्धतीने आपल्याला समजा बी आणि ई मधलं अंतर काढायचं आहे, तर कसं काढणार, बी इथं आहे आणि ई इथं आहे, तर या दोन्हीमधलं अंतर काढायचं आहे आपल्याला. कसं काढणार, तर बीचा कोऑर्डिनेट आहे 2. आता उजव्या बाजूचे कोऑर्डिनेट हे डाव्या बाजूच्या कोऑर्डिनेटपेक्षा मोठे असतात, हे आपणास लक्षात आलं पाहिजे. 3 हा 2 पेक्षा मोठा आहे, 3 हा 1 पेक्षाही मोठा आहे, 3 हा 0 पेक्षाही मोठा आहे, 3 हा -1 पेक्षाही मोठा आहे, 3 हा -2 पेक्षाही मोठा आहे, 3 हा -3 पेक्षाही मोठा आहे. म्हणजे उजव्या बाजूचे 2 हा 1 पेक्षा मोठा आहे, 2 हा -1 पेक्षा मोठा आहे, 2 हा -2 पेक्षा मोठा आहे, 2 हा -3 पेक्षाही मोठा आहे. म्हणजेच उजव्या बाजूचे जे कोऑर्डिनेट असतात ते डाव्या बाजूच्या कोऑर्डिनेटपेक्षा मोठे असतात, हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी आता हे लक्षात येतं आपल्याला उजव्या बाजूच्या इकडचं, पण इथं थोडासा गोंधळ होण्याची शक्यता असते. मग -1 आणि -3 यांच्यामध्ये मोठा कोणता, तर -1 मोठा आहे. असो, म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे की उजव्या इथं -2 आणि -3 मध्ये -2 हा मोठा आहे, कारण तो उजव्या बाजूला आहे -3च्या, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता आपण जे डिस्टन्स काढतोय बी आणि ई मध्ये, ते आपण असं लिहिणार आहे, डिस्टन्स बी टू ई, म्हणजे बी पासून ई पर्यंतचं अंतर. डिस्टन्स बी टू ई किंवा ई टू बी, अंतर हे कोणत्या बाजूने असो. मग मोठा निर्देशक आपण लिहिणार आहे द कोऑर्डिनेट ऑफ द बिगेस्ट कोऑर्डिनेट ऑफ डिस्टन्स जे काढायचे त्याच्यामधला बिगेस्ट कोऑर्डिनेट कोणता आहे, मग बी आहे, म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ बी मायनस कोऑर्डिनेट ऑफ ई, अशा पद्धतीने आपल्याला इथे लिहायचं आहे. आता इथं तुम्ही लिहिणार कोऑर्डिनेट ऑफ बी मायनस कोऑर्डिनेट ऑफ ई. आता कोऑर्डिनेट ऑफ बी किती आहे, 2, कोऑर्डिनेट ऑफ बी आहे -2, कोऑर्डिनेट ऑफ बी मायनस कोऑर्डिनेट ऑफ ई. आलं का, या ठिकाणी आहे, आपल्याला लक्षात येतं आहे. हे सगळं या पद्धतीने आपण म्हणतो.
घेणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी आता मी तुम्हाला लिहितो डिस्टन्स बी टू ई. आपलं काय होतं आपल्याला माहिती आहे, 2 मायनस मायनस 2. हे सोडवायचं आहे आपल्याला. 2 मायनस मायनस काय होईल, प्लस 2. मायनस मायनसचा प्रॉडक्ट होतो प्लस, आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आलं 4. म्हणजे कॉर्डिनेट ऑफ बी मायनस कॉर्डिनेट ऑफ ई असं केलं तर किमती टाकल्या तर आपल्याला ही डिस्टन्स मिळेल 4. आणि हे जे डिस्टन्स असेल, कारण मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक जर वजा केला तर हे डिस्टन्स कधीही मायनस असणार नाही, नॉन निगेटिव्ह रिअल नंबर असणार आहे. आणि म्हणून ही गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजे. आता दोन या ठिकाणी आपल्याला पॉईंट आणि डिस्टन्स काढताना दोन गोष्टी आहेत, बिगेस्ट कोऑर्डिनेट मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट, पहिली बाब लक्षात ठेवायची. आणि दुसरी नॉन निगेटिव्ह रिअल नंबर ॲन्सर असला पाहिजे, कधीही निगेटिव्ह येणार नाही ॲन्सर. या दोन गोष्टी आपल्या लक्षात आल्या तर आपल्याला दोन बिंदूमधलं अंतर काढता येते. हे अंतर आपण, हे डिस्टन्स बी टू ई आहे, यालाच आपण लेंथ बी सुद्धा म्हणतो. लांबीसुद्धा होईल त्या दोन बिंदूमधली, आणि तीच आपण अशी दाखवतो बी ने. या तिन्हींचाही अर्थ सेम आहे हे लक्षात ठेवा. आणि हेच गुणधर्म आपण या ठिकाणी मांडतोय. आता पहिला गुणधर्म जो आहे तो या ठिकाणी मांडतोय मी. The distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. म्हणजे स्मॉलर कोऑर्डिनेट वजा करायचं आहे मोठ्या कोऑर्डिनेटमधून, जे आपण सांगितलं तेच. आणि दुसरं या ठिकाणी दिसतंय, द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स इज नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स इज नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. आत्ताच सांगितलं निगेटिव्ह असू शकत नाही, वास्तव संख्या असेल पण ती निगेटिव्ह असणार नाही, ऋण असणार नाही. आता आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स या ठिकाणी सोडून बघूया. पहिलं जर आपण बघितलं, इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड दॅट ऑफ बी इज वाय. एचा कोऑर्डिनेट एक्स आहे, बीचा कोऑर्डिनेट वाय आहे, अँड फाइंड द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. असे एक्झाम्पल दिलेले आहेत. या ठिकाणी आपण एक दोन सोडून बघूयात, बाकीचे तुम्ही सोडू शकता. हा दुसरा प्रश्न आहे 1.1 मधला. पहिला प्रश्न जो आपण आकृती काढली तसाच आहे आणि म्हणून तो घेतलेला नाही. दुसऱ्या प्रश्नातलं एक दोन उदाहरणं आपण घेऊया. आता एक्स जो आहे तो एचा कोऑर्डिनेट आहे, वाय जो आहे तो बीचा कोऑर्डिनेट आहे. म्हणून आपण पहिलं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर काय येईल, पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया. डिस्टन्स ए टू बी इज इक्वल टू, आता कोणता कोऑर्डिनेट मोठा आहे तो बघू. एचा निर्देशक काय एक्स आहे म्हणजे 1 आहे, आणि बीचा काय 7 आहे. मग आता 1 आणि 7मध्ये मोठा कोणता 7, म्हणजे इथं काय लिहिणार पहिल्यांदा, कोऑर्डिनेट ऑफ बी मायनस कोऑर्डिनेट ऑफ ए असं याच्या पुढे लिहिणार. याच्या पुढे जर लिहिलं ते कोऑर्डिनेट ऑफ ए मायनस कोऑर्डिनेट ऑफ बी, परत एकदा लिहितो मी व्यवस्थित. डिस्टन्स ए टू बी इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ बी, बी मोठा आहे, मायनस असंच तुम्ही कोऑर्डिनेट ऑफ ए लिहू शकता. इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू, आता मी फक्त इथे ए लिहितो, बाकीचं कोऑर्डिनेट ऑफ आपल्याला माहिती लिहायचं आहे. इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू लिहिलं. मग कोऑर्डिनेट ऑफ बी किती आहे 7 आहे, इथं दाखवलं आहे. मायनस कोऑर्डिनेट ऑफ ए किती आहे 1 आहे, -1 किती येईल आन्सर 6 हे आन्सर आलं. अशा पद्धतीने तुम्हाला आणखीन एखादं एक्झाम्पल आपण घेऊया. पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. समजा आता हे घेतलं, आता तुम्हाला मग अशी माहिती आहे कोणता मोठा असेल, -3 मोठा आहे -6पेक्षा, कारण -3 हा उजव्या बाजूला येईल आणि -6 हा डाव्या बाजूला येईल नंबर लाईनवर, आणि म्हणून या ठिकाणी -3 मोठा आहे, म्हणजेच ए कोऑर्डिनेट मोठा आहे. म्हणून इथं परत डिस्टन्स ए टू बी इज इक्वल टू, सुरुवातीला काय लिहिणार कोऑर्डिनेट ऑफ ए, कारण ए मोठा आहे, मायनस कोऑर्डिनेट ऑफ बी
म्हणजेच -3 मायनस परत -6, कारण कोऑर्डिनेट ऑफ बी किती आहे, -6 आहे, म्हणजे हे येईल -3 + 6 मायनस मायनस प्लस, मग हे -3 आहे इकडं +6 आहे, म्हणजे या ठिकाणी काय होईल, एक वजा आहे आणि एक धन आहे. मोठ्यातून लहान वजा करा, मोठ्यात चिन्ह द्या, 6 मधून 3 गेले, खाली राहिले 3, 6 मोठी जवळ धनचिन्ह आहे म्हणून उत्तराला धनचिन्ह, म्हणून ॲन्सर आलं 3. आलं की नाही पॉझिटिव्ह येणारे आहे प्रत्येक वेळेस. अशा पद्धतीने आपण इतर उदाहरणे सोडवू शकतो. इतर उदाहरणं आपण सोडून बघायचे आहेत, काही अडचण आली तर विचारायचं आहे. धन्यवाद.